भव्य पताका भगव्या जरी पटक्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची। महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा। प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी। एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योग्यांची अनुसंतांची भक्तांची माळकऱ्यांची। हे देव देशान धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची। योद्ध्यांची अणवीरांची तलवारीच्या पात्याची। देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची। ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची। काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची। महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची। महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। मोडेल पण वाकणार नाही महाराष्ट्राचा बाणा आहे। मोडेल पण वाकणार नाही महाराष्ट्राचा बाणा आहे। पोलादी आमची छाती अन ताट आमचा कणा आहे। पोलादी आमची छाती अन ताट आमचा कणा आहे। मरणाला जुमानत नाही आम्ही, मरणाला जुमानत नाही आम्ही। शिवशंभूंचा माती हात आहे। महाराष्ट्र आमचा धर्म आणि मराठी आमची जात आहे। महाराष्ट्र आमचा धर्म आणि मराठी आमची जात आहे। माझ्या सर्व भाषा बंधू भगिनी व आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग, माननीय मुख्याध्यापक यांना सप्रेम नमस्कार। कुसुमाग्रजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। मी कुमारी मयुरी महेशमगर, वारणा प्रसाद विद्यालय 82ची इयत्ता 8वी विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते मराठी राजभाषा दिन। इसवी सनाच्या 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजवली, संत नामदेव, संत तुकाराम, गोरोबा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार यांसारख्या संतांनी जी भाषा जगवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, पु ल देशपांडे, प्र के अत्रे यांसारख्या साहित्यिकांनी जी भाषा वाढवली, त्या मराठी भाषेचा गौरव दिन आज आपण साजरा करीत आहोत। दिनांक 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी महाराष्ट्राच्या मातीत एक तेजपुंज तारा जन्माला आला। असामान्य प्रतिभा आणि विलक्षण शब्द सामर्थ्याच्या जोरावर या साहित्यिकाने मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली, ज्याला सरस्वती मातेच्या देवळातील तेजस्वी रत्न म्हणून गौरवलं गेलं ते महान शब्दप्रभू कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करीत असतो। मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून देणारे थोर साहित्यिक वि.स. खांडेकर यांनी 1942 साली कुसुमाग्रजांची काव्य प्रतिभा ओळखून त्यांचा विशाखा हा काव्य संग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला आणि या विशाखा काव्य संग्रहाने मराठी भाषेला दुसरं ज्ञानपीठ मिळवून दिलं। अगदी शिधापत्रिकेपासून ते विद्वानांच्या चर्चासत्रापर्यंत आणि शाळेतील मराठीच्या पुस्तकांपासून ते विदेशातील प्रतिष्ठित ग्रंथालयांपर्यंत कुसुमाग्रजांचं साहित्य पोचलं गेलं। पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे तर गौरवानेच म्हणायचे, आमचा जन्म हा विशाखा नक्षत्रावर झाला आहे। एवढा प्रभाव या साहित्यिकांचा आणि त्यांच्या कवितांच्या जन्मांचावर होता। वि.स. खांडेकर यांनी कुसुमाग्रजांना मानवतेचे कवी म्हटले आहे। या महान साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत जी भर घातली, यासाठी त्यांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, अशी लढण्याची उर्मी मनात निर्माण करणारे कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज मराठी माणसाच्या मनामनात वसलेले आहेत। मराठी भाषिक लोक नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त अख्ख्या
पसरलेले आहेत. या जगातील 10 कोटी लोकांची मातृभाषा ही मराठी आहे. सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमवार 10वा क्रमांक लागतो. ही मराठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला संस्कृतीतून, साहित्यातून मराठीचा संपन्न वारसा दिला आहे. तो टिकवणे आणि वाढवणे हे आपल्याच पिढीचे कर्तव्य नाही का? हिंदीचा योग्य तो मान राखून, इंग्रजी आत्मसात करून मराठीचा झेंडा रोवायलाच हवा. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तरच प्रगती होते. हे जपान सारख्या देशानं आपल्याला दाखवून दिले. मराठी भाषा दिन साजरा करताना आपली मायबोली ही दिन राहणार नाही याचा सर्वांनीच प्रयत्न करायला हवा. मराठी भाषा दिन साजरा करून आपण मराठी भाषेचे नेतृत्व आहे ते टिकवायलाच हवे. कारण मराठी भाषा टिकली तरच मराठी चित्रवाहिन्या, साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत यांना वाचक आणि प्रेक्षक लाभतील. आपली संस्कृती वाढेल, वृद्धिंगित होईल. तेव्हा आजच्या या मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिक संकल्प करूयात. मराठीतूनच बोलूयात, मराठी पुस्तके वाचूयात, मराठीतूनच लिहूयात आणि आपल्या माय मराठीचे पांग फेडूयात. कारण मराठी ही फक्त भाषा नाही तर मराठी ही आपली एकमात्र आशा आहे. म्हणून मी जाता जाता एवढेच म्हणेन, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जाते एक जाणतो मराठी. धर्मपंथ जाते एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.